नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट ॲनालिसिस. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, शिफ्टिंग चेक करायची. शिफ्टिंग मध्ये येऊया. रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,150 वरून 24,100 ला 9:26 काय ही शिफ्टिंगला कन्सिडर करू शकतो का? करू शकतो. कशामुळे? कारण 29 नंतरची शिफ्टिंग. पण ऍक्च्युअल मध्ये 150 वरून कोणी आलंय का त्यांच्यासाठी आपल्याला चेक करावं लागेल. 100% कोणी झालं होतं का? तर ओआय चेंज 100% दिसतोय का? आपल्याला नाही दिसत. म्हणजेच काय, ही शिफ्टिंग नाहीये. म्हणजेच मार्केटमध्ये काय झालं, ही रेंजची शिफ्टिंग असू शकते. काय असू शकते? रेंजची शिफ्टिंग. तर 24,200 वरती पर्सेंटेज ग्राफ बघूया. पर्सेंटेज ग्राफ जर इन्क्रीजिंग असेल तर रेजिस्टन्स काय असू शकतो? एसटीटी असू शकतो. रेजिस्टन्स काय असू शकतो? एसटीटी. पण ओआय चेंज इन्क्रीजिंग दिसतोय का? ओआय फ्लॅट आहे, ओआय चेंज पण फ्लॅट आहे, व्हॉल्यूम पण फ्लॅट होताना दिसत आहे. थोडंसं इन्क्रीजिंग टू फ्लॅट म्हणणार आपण. ठीक आहे. तर रेजिस्टन्स जर शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असेल तर आपण काय ट्रेड करू शकतो? 24,100 च्या सपोर्ट वरनं कॉल आणि 24,150 च्या सपोर्ट वरनं कॉल. त्यासाठी मला काय पाहिजे? व्हॉल्यूम, ओआय आणि ओआय चेंज तिघांचं जर इन्क्रीजिंग ग्राफ असेल तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार, नाहीतर नाही करणार. सपोर्ट साइडला येऊया. सपोर्ट साइडला काय दिसतंय? तर सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसते 24,000 वरून 24,100 ला. 24,000 वरून 24,100 ला 9:15 शिफ्टिंग आहे, तिला कन्सिडर करणार नाही. कारण आपल्याला पाहिजे 9:20 नंतरची शिफ्टिंग, तिला मान्यता देतो. आता सपोर्ट साइडला पण मला वीकनेस दिसते. सपोर्ट साइडचं पर्सेंटेज 24,000 चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ काय? डिक्रीजिंग आहे. त्याच्यामुळे सपोर्ट काय आहे? स्ट्रॉंग आहे. कुठे आहे? 24,100 वरती. कुणामुळे? तो व्हॉल्यूम, ओआय आणि ओआय चेंज. म्हणजे माझ्या सपोर्ट साइडने मला काही प्रॉब्लेम नाहीये. तर सपोर्टला आला तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार. 24,150 च्या 24,150 च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड कधी करणार? जर समजा 24,200 वरती वीकनेस चांगली इन्क्रीजिंग असेल तरच प्लॅन करणार, नाही तर करणार नाही. कारण रेजिस्टन्स आणि सपोर्ट सध्या मला एकच ह्याच्यावरती दिसते. कुठे? एका स्ट्राइक प्राइस म्हणजे 24,100 वरती. पर्सेंटेज ग्राफ जर डिक्रीजिंग झाले तर मार्केट कन्सोलिडेशन मध्ये जाऊ शकतो. हे अनालिसिस आपण सकाळी केलेलं होतं. अनालिसिसचा व्हिडिओ YouTube वरती आहे, तुम्ही तो चेक करा आणि तुमचं व्हॅल्युएबल कमेंट द्यायला विसरू नका. चला, तर आता आपण काय करूया? 3-3 मिनिटं पुढे जाऊया आणि ट्रेड प्लॅन करूया. मार्केट कुठे? 24,100 च्या रेजिस्टन्सला आहे. काय रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड बनवू शकतो का? नाही बनवू शकत. का नाही बनवू शकत? कारण रेजिस्टन्स 24,100 ला आहे, त्याचा ओआय चेंज शिफ्ट झाला 24,150 ला. म्हणजे रेजिस्टन्स साइड मधनं बुलिश शिफ्टिंग आहे, तर आपण इथे ट्रेड करू शकत नाही. 24,100 चा सपोर्ट भेटला तर कॉलचा ट्रेड, आणि 24,150 च्या सपोर्ट वरून कॉल करायचा असेल तर 24,200 वरती वीकनेस तिघांची दिसली तर करणार. मार्केट 24,150 च्या रेंज मध्ये आलाय. 24,200 वरती काय पर्सेंटेज आहेत का कॉलचा ट्रेड करण्यासाठी? नाहीये. कारण फक्त ओआय चा 91% दिसतोय. एकाच्या भरोश्यावर आपण ट्रेड घेणार नाही. आता 80%, 96% ओआय झालेला आहे आणि 80% ओआय चेंज आहे. व्हॉल्यूम 65% आहे. व्हॉल्यूमची पण पर्सेंटेज पाहिजे तरच आपण कॉलचा ट्रेड बनवू शकतो. लेवल वरती आलाय पण तरी पण अजून आपल्याला ट्रेड घेण्यासाठी तेवढा डाटा नाही सपोर्ट करत. चला, 24,150 चा रेजिस्टन्स भेटला तर आपण एकदा ट्राय करूया. मार्केट आलेला आहे 24,100 च्या रेंज मध्ये. 24,100 च्या रेंज मध्ये आल्यानंतर काय कॉलचा ट्रेड बनवू शकतो का? नाही. कारण लेवलच्या खाली क्लोज झालेला आहे. कॉलच्या ट्रेड साठी आपल्याला काय पाहिजे? लेवलच्या वरती क्लोज झाला पाहिजे आणि रिटेस्ट असेल तर आपण कॉलचा ट्रेड बनवू शकतो. पण आता रेजिस्टन्सला आलाय कुठल्या? 24,100 च्या. 24,100 च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड बनवू शकतो का? नाही बनवू शकत. का नाही बनवू शकत? कारण ओआय ऑलरेडी वरती शिफ्ट झालाय, ओआय चेंज पण वरती आहे आणि पर्सेंटेज खूप जास्त असल्यामुळे आपण इथं पुढचा ट्रेड पण आपला बनत नाही. च्या 24,100 च्या रेजिस्टन्सला शिफ्ट झालाय. मार्केट 24,100 च्या रेजिस्टन्सला आलाय. इथं पुढचा ट्रेड बनवू शकतो का? तर नाही बनवू शकत. का नाही बनवू शकत? कारण टाइम आलाय 2 वाजले. तर आपला ट्रेडिंग टाइम संपलेला आहे, त्याच्यामुळे आपण इथं ट्रेड प्लॅन करत नाही. तर आजचा दिवस नो ट्रेड मध्ये गेला. सकाळी सांगितलं होतं की असं कन्सोलिडेशन असू शकतं आणि मार्केटने कन्सोलिडेशन केलेलं आहे. ज्यांनी पण कॉल पुट नाही केला त्यांच्यासाठी हा दिवस चांगला आहे, प्रॉफिटेबल आहे. कारण तुम्ही कॉल पुट करून आपल्या ब्रोकरचं घर नाही भरलेलं आणि आपले कॅपिटल मधले पैसे घालवलेले नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं व्हॅल्युएबल कमेंट द्यायला विसरू नका. येत्या जून मध्ये 26 जूनला आपल्याकडे पीसीएमसी मध्ये
पुण्यामध्ये एक नवीन बॅच चालू होणार आहे. त्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती गेल्यानंतर एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक करायचे. एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर एओसी अकॅडमी नावाचं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला सगळी डिटेल्स भेटेल पुण्याच्या बॅचची. तिथे सुरतच्या बॅचची पण आहे, जयपूरची पण आहे आणि नोएडा आणि मुंबईची पण आहे. तर तुम्हाला जिथे एनरोल करायचंय तुमच्या जवळचं सेंटर जे असेल तिथे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन जाऊन एनरोल करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तर इव्हनिंग वेबिनारच्या लिंक साठी तुम्हाला काय करायचंय, होम पेज वरती यायचंय. होम पेज वरती तुम्हाला इव्हनिंग वेबिनारची लिंक इथे भेटेल. फ्री इव्हनिंग वेबिनार लिहिलाय इथे 6:45 ही लिंक ऍक्टिव्हेट होते. इथे तुम्हाला जॉईन करता येईल. गेट नोटिफिकेशन वर क्लिक केलं तर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल भेटेल. त्या चॅनलला जर जॉईन केलं तर तिथे पण तुम्हाला इम्पॉर्टन्स लिंक मिळतील. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.